नव्यानं मंत्री झालेले छगन भुजबळ यांनी G24च्या विशेष मुलाखती अनेक गौप्यस्फोट केलेत, त्यावर उत्तर देण्यासाठी स्वतः पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपल्यासोबत आहेत। सर, भुजबळ साहेबांनी आमच्या मुलाखतीत असं सांगितलं की विधानसभा झाल्यानंतर मला पार्टीने राजीनामा द्यायला सांगितला होता आणि राज्यसभेची ऑफर दिली होती जी मला मान्य नव्हती। भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहे, दीर्घकाळ त्यांचा महाराष्ट्रातला राजकारणाचा अनुभव आहे। खरं आहे की राज्यसभेची ऑफर दिली होती, याच्यामध्ये काय लपवण्यासारखं काही नाही। शेवटी पक्षाचे काही निर्णय कोर ग्रुपच्या पातळीवरती होत असतात आणि आता त्याच पद्धतीने भुजबळ साहेबांचा समावेश राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये झाला आहे। आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा आनंद आहे। त्यांनी हेही सांगितले की मला त्या काळात मी नाराज असताना अनेक पक्षांचे ऑफर होते, म्हणजे भाजप शिवसेना सगळे, तरी मी गेलो नाही। खरं आहे ना, भुजबळ साहेब हे विचाराशी बांधलेले, ध्येय धोरणाशी बांधलेले, आपल्या स्वतःच्या राजकीय मतावरती ठाम राहणारे एक नेते आहेत। ज्या विचारधारेवरती आम्ही सर्वजण आज काम करतो आहोत, NDAचे घटक पक्ष म्हणून काम करतो आहोत, ती आमची शाहू फुले आंबेडकरांची शिवशाहू फुलेंची सामाजिक समता, या विचारधारेवरती आम्ही सगळेजण काम करतो। स्वाभाविकपणाने त्या कालावधीमध्ये ते म्हणत असतील त्या पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी कदाचित त्यांना बोलवलं असेल, पण त्यांचे विचार, त्यांची नाळ ही आमच्या सर्वांच्या सोबत जोडलेली असल्यामुळे तसं काय संमत होतं असं मला त्यावेळेला कधी वाटलं नव्हतं। पण ते हेही सांगायला विसरत नाही, आजही माझे गुरु बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हेच आहे। नाही, त्यात गैर काय। आपल्या राजकारणाच्या सुरुवातीला ज्या नेतृत्वाने आपल्याला घडवलं, ज्या नेतृत्वाने आपल्याला ताकद आणि शक्ती दिली, त्या नेतृत्वाच्या प्रति आदर व्यक्त करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्याच्यामध्ये वेगळं वाटण्यासारखं काहीच नाही। दुसरं आणखीन एक त्यांनी एक युटर्न केलं, परवा दिवशी विधान केलं होतं की फडणवीसांमुळे मला मंत्रिपद मिळालं, पण आमच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं सांगितलं नाही, दादांचा अंतिम शब्द होता। सरळ आहे ना, शेवटी पक्षाच्या माध्यमातून ज्या वेळेला एखादी ज्येष्ठ सहकारी मंत्रिमंडळामध्ये जातात तो पक्षाचा निर्णय असतो। स्वाभाविकच त्यांनी जे सांगितले ते वस्तुस्थिती खरी आहे। पक्षाच्या कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि त्याच्यातून भुजबळ साहेबांसारख्या वरिष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला, त्यांनी सांगितली ती वस्तुस्थिती आहे। आता भुजबळ ठीक आहे नाराज होते, आता पुन्हा खुश आहेत, पण त्यावेळेस तो प्रस्ताव का दिला गेला होता, नेमकं काय करायचं? जे होऊन गेलं ते होऊन गेलं, आता जे झालं आहे ते सर्व चांगलं आहे। त्यामुळे त्यावेळेला असं का तसं का याहीपेक्षा आता काय हे महत्त्वाचं आहे आणि ते मानून आम्ही सगळेजण एकत्रितपणाने काम करतो। दुसरं असं हगवणे केसवरनं पुण्यातल्या सातत्याने रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होते, काही संघटना आंदोलनं करतात, खरं तर त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। एक बाब असं आहे की आयोगाची स्वायत्तता आहे। आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपालीताई चाकणकर या नेहमीच संवेदनशील पद्धतीने काम करत असतात। ही जी दुर्दैवी घटना घडली, जी निर्दयी घटना घडली, त्याचा तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध केलेलाच आहे। राज्य सरकारकडे पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी सतत मागणी केली की या गुन्हेगारांना शोधून काढावं आणि तातडीने त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जावी। आता आयोगाच्या कार्यकक्षा आणि सरकार याच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे। आयोगाकडे एखाद्याने अर्ज केल्याच्या नंतर आयोग त्याची तपासणी करतं आणि पोलीस दलाकडे पाठवत असतं आणि त्याच्यामुळे आज जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये कठोर कारवाई करणं हे सर्वांचं काम आहे। त्या दृष्टिकोनातूनच राज्य सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, पुण्याचे पालकमंत्री म्हणून आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा, आम्ही सगळेजण त्याच गोष्टीवरती अधिक लक्ष केंद्रित करतो। पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरणाचा प्रस्ताव मागं पडला का? तर एक असं आहे की हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे कधी आलाच नव्हता। मग कोण आणत होतं? नाही, मला माहीत नाही। कारण दोन्हीकडनं असं बोललं गेलं की काही लोकांना मनोमिलन नको आहे वगैरे वगैरे काय नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काय कधी बोललं गेलं असेल आपण म्हणताय तसं माझ्या कानावरती नाही। आम्ही या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलीच नाही। उलट एक असं आहे की 2 वर्षापूर्वी बहुजन समाजाचा व्यापक ही सांभाळायचा असेल तर आपण सत्तेमध्ये असले पाहिजे। चव्हाण साहेबांचा विचार इंडियामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या, अमितभाईंच्या नेतृत्वाखाली देशाची गौरवशाली वाटचाल होत आहे, महाराष्ट्रातसुद्धा गतिमान होतो आहे। त्यामुळे मूळ
काल होता, आज आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. त्यामुळे NDAमधला आमचा सहभाग ही आता पुढची राजकीय वाटचाल 100% त्या ठिकाणी अधोरेखित करणारी आहे. एवढंच मला मी या ठिकाणी सांगू इच्छितो आहे. आता या विचारधारेसोबत कोणाला काय मला माहीत नाही. त्यांना यायचं वाटलं, कारण बरेचसे आमदार म्हणतात की आम्हाला दादासोबत जायचं, घेणार का? आता जर तरचा भाग आहे, ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला बघू, पण आम्ही घेतलेला निर्णय हा ठाम आहे. तटकरे साहेब यांनी सांगितलं की भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे, त्यामुळे जे काय बोलले असेल त्यावेळेस तो प्रस्ताव होता, पण पुढं काय झालं सर्वांनाच माहिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, जे मीडिया, पुणे.